घराकडे लक्ष नाही, कुणाकडे लक्ष नाही या पोराचं. उठसूट त्या पोरीचा विचार. काय जादू केली त्या पोरीनं माहित नाही. बाईकडे लक्ष आहे का, घराकडे लक्ष आहे का, कुणाकडे लक्ष नाही. उठला की तडक निघून गेला त्या पोरीकडं. आज येऊ दे त्याला, येऊ दे त्याला. त्याला खडसावून विचारणार आहे, तुझं घराकडे लक्ष आहे का? तू सांग, कुठे गेला होतास? तुला माहिती असेलच की कस्तुरीकडे गेलो होतो. घरच्यांपेक्षा ती कस्तुरी जास्त महत्वाची वाटते वय तुला? असं नाहीये मम्मी, ती या घराची सून आहे, तिला आणायला गेलो होतो. तसं होणार नाही. मी ते अजिबात होऊन देणार नाही. तिचा बाप आपल्या हित येऊन आपल्या घरातल्या लोकांचा अपमान करून आपल्या नाकावर टिचून तिला घेऊन गेला. जोपर्यंत तो हित येऊन आपली माफी मागत नाही तोपर्यंत त्या पोरीला या घरामध्ये जागा नाही. आत्या, काका, तुम्ही तरी मम्मीला समजावा. तुम्हाला नाही का वाटत ती टोकाची भूमिका घेते? मी टोकाची भूमिका घेते वय? आणि तिचा बाप जो इथं येऊन करून गेला त्याचं काय रे? अगं हो, पण हा प्रॉब्लेम आपण नीट बसून सोडवू नाही का शकत मम्मी? वा, अजून मी मला शांत राहायला सांगतोस नाही? हा, माझं बोलणं खोटं वाटतं वे तुला? खोटं वाटतं ना? कलाला विचार, कलाला विचार. ती पोरगी इथून गेली तेव्हा भाईला केवढा त्रास झाला ते. अरे सौरभ, कस्तुरीचे बाबा आले आणि वाटेल तसं बोलून गेले रे. म्हणजे आपल्या सगळ्यांचा उद्धारच केला त्यांनी. भाईला वाटेल तसं बोलले, कमूला बोलले, म्हणजे आपल्या घरात येऊन आपल्यावरच दादागिरी करून गेले. कस्तुरी तर बाबा एका शब्दानं पण काही बोलली नाही, माहितीये का? हो ना. पण ह्या सगळ्यात तुम्ही बाबांना का बाहेर घेऊन आला? नाही, मी बोललो तर तुला खोटं वाटेल, पण ती पोरगी इथनं गेल्यावर बाईची काय अवस्था झाली होती शरदरावांना विचार. अरे काय सांगू तुला, भाई पापण्यांची उघडझाप करायला लागले. प्रचंड ताप आला त्यांना, बीपी शूट झाला त्यांचा आणि खूप खूप त्रास झाला त्यांना. होय ना ग? हो हो. ताप आला? कोमातल्या पेशंटला ताप येत नाही शरद काका. हा, आम्ही डॉक्टर की केली नाही ना, त्यामुळे आम्हाला काय माहित असणार. हा पण खूप त्रास झाला त्यांना. होय ना ग? हो. त्रास झाला? तुला फोन केला होता पण तू त्या कस्तुरीच्या घरी होतास. बाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा म्हणून त्याला आम्ही बाहेर काढला. बाबांची तब्येत नॉर्मल आहे आता, काळजी करायचं कारण नाही. अरे सौरभ, पण मग अशी भाईला काही झालं असतं तर मग त्याची जबाबदारी कोणी घ्यायची होती सांग बरं मला. आणि मग तूच म्हणाला असता ना का तुम्ही घरात आहात पण बाईकडे नीट लक्ष ठेवत नाही म्हणून. हो का नाही कमू? त्या कस्तुरीनं मुद्दामच हे समज केलंय. मम्मी, मला नाही वाटत असं. जी मुलगी बाबा बरे व्हावे म्हणून एवढी मेहनत करते ती असं का करेल? त्याच्यात पण तिचा काहीतरी प्लान आहे असं आतून वाटतंय मला. तो प्लान पूर्ण होण्याच्या आधी तू पोचलास म्हणून बाई वाचला. एक गोष्ट लक्षात ठेव सुरू, तिच्या बापाला कधी भी भाईला जिवंत सोडायचं नव्हता, त्याला मारायचा होता. आज तिच्या बापाला कळलंय भाईचा जीव त्याच्या पोरीच्या मुठीत आहे म्हणून नाचवण्याचा प्रयत्न करतोय तो आपल्याला. हे त्याला माहितीये म्हणून आपल्याच घरात तमाशा करून तो पोरीला घेऊन गेला. सुरू बाळा, तुला कसं सांगायचं तर त्यांच्या बोलण्यात फसू नकोस बाबा. आपल्याला गरज नाही भाईची काळजी घ्यायला त्या पोरीची. सुरू आता भाई तर माझं बी ऐकतो ना. मी शिकवणार आहे भाईला.
सवय लावणार आहे भाईला त्या कस्तुरीशिवाय राहण्याची. आणि घरातल्या कामाचं म्हणशील ना तर सपनाला बोलून घेते लगेच. सपनाला बोलून घेते आणि जोपर्यंत सपना येत नाही तोपर्यंत काला हाय की बघायला. हा भाई 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 आता काय तुझी सून घ्यायची नाही. तिला तुझ्या तब्येतीची काय बी पडलेली नाही बर का. मला माहिती आहे आम्ही जे काही बोलतो जे काही करतो ते तुला समज कळतंय. फक्त बोलत नाहीस तू म्हणून सांगती. आता आराम कर बाबा. या गोष्टीचा अजिबात त्रास करून घेऊ नकोस. काका तुम्हाला अजून काय बोलायचं? भाईला त्रास होतोय ना त्याचा खूप वाईट वाटतं रे. किती बघत राहशील आता फोटोकडे? अगं मग काय करू? तुला बघितल्याशिवाय माझा दिवस सुरूही होत नाही आणि संपतही नाही. पण तू बसलीस आता तुझ्या घरी जाऊन. हा एकच ऑप्शन आहे माझ्याकडे. ए कस्तुरी, पण तुला राहवतंय का माझ्याशिवाय? सौरभ, तुझ्याशी भांडण जरी झालं ना तरी 24 तासांपेक्षा जास्त वेळ तुझ्यापासून लांब नाही राहू शकत मी. कस्तुरी, तू इथे? म्हणाले होते ना तुला 24 तासांपेक्षा जास्त वेळ नाही राहू शकत. मी खूप मिस केलं तुला. खूप आठवण आली तुझी. मला पण. हे पण तू एकटी कशी काय आलीस? बाबा कुठे आहेत? आले एकटे निघून. आणि मला माहितीये मम्मी पण चिडल्या असतील ना माझ्यावर. तिचं सोड ग, तिचं मी बघतो. तू आता आलीस ना, अजून काय हवं मला? तुझ्यासाठी अख्ख्या जगाला सांगायला तयार आहे की मी तुझ्याशिवाय अपुरा आहे. बघतो. सुरू आज लई दिवसांनी आपल्याला मन मोकळ्या गप्पा मारायला मिळणार. कस्तुरी, माऊ, सौरभच्या फोनची वाट बघतेस ना? नाही करणार तू इतक्यात फोन? हो, असं का बोलतोय? माऊ, तुला असं वाटत असेल की सौरभ विरुद्ध तुझ्या मनात मी वाईट गोष्टी भरवतोय, पण तसं अजिबात नाही. नाही बाबा, मला माहितीये तुम्ही असं नाही करणार. हे बघ, सौरभ चांगला मुलगा आहे. त्याची संगत आहे ना ती वाईट आहे.
कामिनी आहे ना सगळ्यांना कंट्रोल करते. तिला पाहिजे तसं चालायला लावते, बोलायला लावते आणि ती लोकही ना तिच्या म्हणण्याप्रमाणे वागतात. अहो पण जावई बापू तसे नाही येतो, ते नाही त्यांच्या तालावर नाचणार. मलाही तसं वाटत होतं. पण आता किती वाजलेत बघ ना. आतापर्यंत मावला न्यायला यायला पाहिजे होतं ना. ते जाऊ दे, निदान एक फोन तरी करायचा. माऊ, तुला लक्ष्मीची परिस्थिती माहिती आहे ना. सकाळपासून 4-5 वेळेस देवाला देवा लावला आणि देवापुढे काय मागितलं असेल हे सांगायला नको. माझी खात्री आहे देव माझी हाक जावई बापूंपर्यंत नक्की पोहोचवते. त्यांचा फोन नक्की येईल. असंच होऊ दे. विजय कुठे गेलाय? मगाशी बाहेर जातो सांगून गेला आणि अजूनपर्यंत आलाच नाही. मित्रांबरोबर असेल, नाक्यावर असेल. मी बघून येते, मीच बघून येते. माऊ, तुझ्या जन्माच्या वेळेस ना लक्ष्मी माहेर गेली होती. मला ड्युटीमुळे जाता येत नव्हतं, तरी पण आठवड्यातून 2दा-3दा जायचो. एकदा ना तिच्या घरच्यांवर मी खूप ओरडलो. मी गेलो तिकडे तर कुणीच नव्हतं. मी म्हणलं लग्ना अगोदर ती तुमची मुलगी होती, पण आता ती माझी बायको आहे. तुम्हाला जमत नसेल तर मी घेऊन जातो. आता डॉक्टरांनी सांगितलं तिला ब्रेन ट्यूमर आहे. तर खूप घाबरलो होतो. मला असं वाटलं की लक्ष्मी आपल्याला सोडून जाते की काय. आता ती माझ्या नजरेसमोर नसली ना मला खूप अस्वस्थ होतं. हे बघ, लग्नाआधी आमचं प्रेम नव्हतं, म्हणून काय झालं, लग्नानंतर मी लक्ष्मीवर खूप प्रेम केलं. ती माझ्या नजरेसमोर नसली ना की जीव कासावीस होतो. आणि सकाळपासून सौरभने तुला एक फोन नाही केला. त्याला वाटलं ना एखादा फोन करावा म्हणून. मला काही कळना बाबा. आता सह्या कशा घ्यायच्या, तुला कुठं शोधायचं. मग आपली तंद्रीतच तशी निघाले. आणि काय रे सुरू, लक्ष कुठे? हा, नाही, सारखा सारखा मोबाईल मध्ये बघतोयस. कुणाची वाट पाहतोयस का? कस्तुरीचा फोन नाही आला मला अजून. नाही सुरू, मी एवढी तुझ्या समोर बसली त्याचं काही नाही. तुझं माझ्यावरचं प्रेम कमी होत चाललंय ना सुरू. मम्मी अगं काय बोलतीस तू? तू किती बी असं म्हणलास तरी मला दिसतंय ना. आणि कानांपेक्षा माझ्या डोळ्यांवर जास्त विश्वास आहे. अगं काय रे असं त्या पुरी? प्रेम, आपुलकी, कर्तव्य, जबाबदारी याच्यातलं काय? सगळे तुझे म्हणतीयस ना ते सगळे, पण तुला दिसत नाही. तुला नव्हता ना सुरू? आपला भाई कोमात गेला. कोमात गेला म्हणजे काय काय बी कळत नव्हतं तुला. मला तरी कुठं कळत होते. हे समजा झालं ना तेव्हा पहिले 7 दिवस माझ्या पोटात अन्नाचा कण बी गेला नाही. शेवटी जेव्हा ऍडमिट करायची वेळ आली तेव्हा खाल्लं. पर हार मानली नाही हा मी. त्यावरच्या देवाबरोबर सुद्धा भांडली माझ्या बाईसाठी. नंतर तर मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा येऊ द्यायची नाहीत. तेव्हा पहिल्यांदा अशी हातात पिस्तूल घेतली आणि समोरच्यावर ताणली. पहिल्यांदा घाबरले नाही कोणाला, अजिबात नाही. मी ज्या वातावरणात आली ना, आमच्या घरी ना कुठला सण ना कुठली परंपरा, रीतिरिवाज काय असतात काय 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 बी माहित नाही मला. कुठून तरी कळलं बायका वडाच्या भोवतीने फेऱ्या मारतात का तर नवऱ्याचं आयुष्य मोठं होतं. अख्खा दिस वडाच्या भोवती
फेऱ्या मारत राहिले मी, करा 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 करा. माझी आई मला म्हणाली, काय गेडी का खुळी ग तू, अजून त्या माणसाशी लग्न बी झालं नाही तुझं आणि काय या बाडाला फेऱ्या मारतीस. माझ्या आईला तेव्हा म्हणाले मी, लग्न झालं नाही म्हणून काय झालं, माझं या माणसावर लई प्रेम आहे. त्या प्रेमापोटी मला असं वाटतंय ह्याचं आयुष्य वाढावं. कस्तुरीचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणतोस ना, मला एका गोष्टीचं उत्तर देशील का? तिथं आहेस तू, ती तिकडं, एखादा फोन केला का रे तिने तुला? नाही, चल फोन नाही, मेसेज केला का? तिच्या घरात नाही एवढा निघालास, फोन जाऊ दे, पण एखादा मेसेज तुम्ही घरी पोचलात का म्हणून काळजीपोटी केला का? का केला नाही माहितीये का? कारण तिचं तुझ्यावर प्रेम नाहीच सुरू. तिच्या बापाला भाईचा बदलाच घ्यायचा होता. मला माहितीये माझ्या भाईच्या केसाला हात सुद्धा लावायची हिम्मत नाही त्या हवालदाराची, म्हणून त्या हवालदारानं हा कट रचला. माझ्या भाईला मारण्याचा प्लान. मम्मी असं काय बोलतेस तू? जे इतके दिवस बघत आली तेच बोलतीये बाबा. तू बोलतोस ना मला माणूस दिसत नाही म्हणून, तू बोलतोस ना, नुसता माणूस बघितला तरी आतून आणि बाहेरून मला दिसतोय. जर हाय ना त्या पोरीचं तुझ्यावर प्रेम, बापाला सोडून हित या घरात का नाही आली? हाय ना प्रेम, यायला पाहिजे होतं तिनं, पण तसं नाही केलं तिनं. तिच्या बापानं आणि तिनं माझ्या पोराला फसवलंय. आणि मला तर वाटतंय ह्याच्यातलं समजा खोटं निघावं, आणि खोटं निघालं ना सुरू, कधी बी ही मम्मी तुझ्या वाट्याला जायची नाही. नाही जाणार, शब्द आहे. माऊ, माऊ चल ये, जेवून घे. मगासपासून काही खाल्लेलं नाहीये तू. ही बघ, तुझ्या आवडीची भाजी केली. विजू खाऊन टाकेला, मग मला म्हणायचं नाही मला ठेवली नाही म्हणून. हा हा, खाऊन टाके ना. म्हणजे माऊ, तू तू किती वेळ अजून वाट बघणार आहेस? अगं आधी जेवून घे, मग नंतर निवांत बोलत बस. ये थोडंसं खाऊन घे ना. खाऊन घे काहीतरी. तू खाल्लं नाहीस म्हणून फोन येणार आहे का? हा, खाऊन घे काहीतरी, बस. वाढे ये लवकर. ये माऊ. सौरभ, काय झालंय तुला? सकाळपासून एक फोन करावा असं एकदाही नाही वाटलं तुला? वाटलंच नाही पाहिजे, वाटलंच नाही पाहिजे. काय बी झालं तरी दोघांचं बोलणं नाही झालं पाहिजे. मला जे काही करायचे ते मी केलेलं आहे. म्हणजे आमची शिक्षा संपली? अजिबात नाही. कोणी सांगितलं संपली? आता तर खरी परीक्षा आहे. आजचा दिवस लय महत्वाचा. कसं बी करून सुरूच्या मनात भरवायला पाहिजे. कस्तुरी त्याच्यावर प्रेम करत नाही, त्या कस्तुरीला सुरूची जरा भी आठवण येत नाही, हे समद त्याच्या डोक्यात पेरायला पाहिजे. आणि हे कोण करणार? मी
कमू यांना नाही जमणार बरं का हे. जमणार, अगदी व्यवस्थित जमणार. काय शरदराव, जे काय बोलणार असाल ते आता इथं सांगून जायचं बरं का. मला सगळं कळलंय, मी तिकडे जाऊन बोलतो. काय गडबड तर होणार नाही ना? अजिबात होणार नाही. आतापर्यंत झाले का?